बायका बड्डे बाई खूप चोळला मग काय विषय नाही केक बिक धरून बघा काय दिवस ओळख सुद्धा आहे ना आम्हाला. आपल्या छोटूचा बड्डे होता लेट कळलं मला. छोटं माय आले होते मला म्हणे बड्डे म्हणे साईचा. म्हणलं अरे म्हणलं बरं चला मग काय विषय नाही बड्डे असलं काय टेन्शन नाही आपल्या अर्जुन भाऊ असलं काहीच विषय नाही. म्हणलं अर्जुन भाऊला कॉल करून घेतो दुकान का अर्जुन भाऊ म्हणे काहीच विषय नाही म्हणलं येतोय. म्हणलं काय केक वगैरे घेऊन आलो. नंतर मग डायरेक्ट एंट्री टाकली बड्डे बॉयच्या घरी. अरे बापरे ते म्हणे 2-2 केक काके नाही तुम्ही पण केक आणला का. म्हणलं मग आम्ही पण आणलंय म्हणे आम्हाला सांगितलं असतं आम्ही नसता आणला. म्हणलं काय विषय नाही त्या पोर खातले म्हणलं पोटभर. बड्डे बॉय 2-3 फोटो ओढून घेतले परत गँग उभी करून दिली आपलीवाली. गँगचे फोटो काढल्यानंतर काकीन वगैरे वळलं. नंतर सर्व महिला मंडळ आचार्य मंडळ सर्वांनी वळून घेतलं काहीच विषय नाही. नंतर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू झालं चालू. भाऊचा बड्डे झाला पण नंतरचा कार्यक्रम एकदम भारी होता बरं का. पब्लिक आपले फोटो घेतला चालू मध्ये काहीच अडचण नव्हती. नंतरचा कार्यक्रम मला माहिती नव्हता काय होता. एवढं माग तुम्ही टीजर बघितलं पब्लिक आता खरा पिक्चर झालाय आपला ते म्हणजे रागडा आणि जिलेबी काहीच विषय नाही एकदम चिल्ड मध्ये. पब्लिकला मला जे पंक्तीमध्ये बसत त्यालाच फक्त वाढ येईल म्हणलं. मग पब्लिक एकदम शांत पंक्तीमध्ये बसली. आता कसं आहे माहितीये का एकदम शिस्तपरी असला ना म्हणजे काय वाटत नाही का. सगळी गँग बिडून दिली आपलीवाली. आता एवढ्या गँगला 2 केक पण आणले रगडा खायचा नुसती अडण करायला लागले म्हणे उठत नाही मला खाऊ खपत नाही काय. म्हणलं खाऊन घ्या गपचीत. नंतर मग आमचे प्लॅन चालू झाले. याला गपचीत बोलून घेतलं सुमडीत कॉमेडी मध्ये. म्हणलं भाऊ तुला एक सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज पाहिलं ना आपल्याला कसं सरप्राईज होतं. आता बड्डे बॉय त्याला केक लावले आज कधी होईल का. बरं एक बड्डे बॉय धुतला पण दुसरा एक धरला बरं का आम्ही बिना कामान दामा त्याला केक चोळलाय आम्ही काहीच विषय नाही. लागला नंतर मला भाऊ तोंड बिंड धुवून घे परत ओळख घरामध्ये गेल्यावर. चला पब्लिक लाईक आणि फॉलो करून घ्या. जय श्रीराम.